नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आजच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढवणार किती आणि कधी आणि कशामुळे, काय सध्याची परिस्थिती, कांदा खरेदी संदर्भातील नाफेड आणि एनसीएसच्या माध्यमातून काय सध्याची परिस्थिती होती आहे, संपूर्ण अपडेट जाणून घेत आहोत. घेऊ शकता डॉक्टर दिग्पाल गिरासे, माजी संचालक, नागपूर बाजार समिती. नाफेड असो की एनसीएफ यांचा संपूर्ण कारभार कांदा खरेदी धोरण संशयास्पद आहे, याबाबतची तक्रार निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. पणन मंडळाच्या वार्षिक आकडेवारीचा दाखला निवेदनाबरोबर जोडला आहे. या संस्थांनी कांद्याचे आगार असणाऱ्या बागलाण मालेगाव तालुक्यातील तातडीने कांदा खरेदी केंद्र सुरू करावीत, अन्यथा पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असं यावेळी त्यांनी सांगितलं आहे. डॉक्टर दिग्पाल गिरासे, माजी संचालक, नागपूर बाजार समिती. आणि एकंदरीतच या ठिकाणी बघू शकता, बागलाण मालेगाव तालुक्यातील अनेक संस्था गेल्या वर्षी कांद्याची खरेदी करीत होत्या, त्यामुळे शेतकऱ्यांना गावाजवळील संस्थांना कांदा विकणे सोयीचे ठरत होते. परंतु यंदा नाफेडने अचानक असे कोणते निकष लावले, ज्यामुळे या ठिकाणी बघितलं तर जिल्ह्यातील केवळ 14 संस्थांना कांदा खरेदीची परवानगी मिळाली आहे. हे न उल्लंघणारे कोडे आहे. गेल्या वर्षी कांदा खरेदीदार संस्थांनी साठवणूक या ठिकाणी क्षमता 500 टन होती. यंदा त्यात 10 पटीने वाढ करून 5000 टनापर्यंत का वाढवण्यात आली, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. आणि अशी काही महत्त्वाच्या बऱ्याचशा असे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात असताना देखील या ठिकाणी सरकार शेतकरी विरोधी वारंवार निर्णय घेत आहे. नाफेड व एनसीएफचे कांदा खरेदीचे धोरण संशयास्पद वाटते आहे. शेतकऱ्यांचा उपोषणाचा सुद्धा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे. ज्या काही महत्त्वाच्या अपडेट असतात, ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी असतात, ज्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या जातात वारंवार, जशी काही महत्त्वाचे अपडेट असतील तुमच्यापर्यंत पोहोचले जाईल. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत दिला. व्हिडिओची माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स तोपर्यंत इथे थांबतो आहे. जे महाराष्ट्र ज्येष्ठ. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करून सांगा. तर भेटूया आपण तोपर्यंत थांबतोय. जे महाराष्ट्र ज्येष्ठ. धन्यवाद.